हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे लग्नानंतरही मुलींचा मालमत्तेवर हक्क राहणार का, याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर चला पाहूया, लग्नानंतरही मुलींचा प्रॉपर्टीवर हक्क राहणार का. तर 2005 आधी हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार फक्त अविवाहित मुलींना हिंदू अविभाजित कुटुंबाचे सदस्य मानले जायचे. तर लग्नानंतर त्यांना हिंदू अविभाजित कुटुंबाचे सदस्य मानले जात नव्हते. म्हणजेच लग्नानंतर त्यांना वडिलांच्या प्रॉपर्टीवर कोणताही अधिकार नव्हता. आता 9 सप्टेंबर 2005 मध्ये हिंदू वारसा हक्क कायद्यात सुधारणा झाल्यानंतर, म्हणजे अमेंडमेंट झाली, त्या अमेंडमेंट नंतर मुलीला लग्नानंतरही देखील वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलांएवढाच समान हिस्सा देण्यात आला आहे. आता वडिलांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागण्यासाठी वेळेच्या मर्यादेबद्दल बोलायचे तर लग्नानंतर वडील किंवा वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलीचा किती वर्ष हक्क राहील याची कायद्यात कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. म्हणजेच मुलींना नेहमीच त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर मुलांप्रमाणेच समान हक्क असेल. आता महिलांचा संपत्तीचा अधिकार काय आहे, तर हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 14 मीन्स सेक्शन 14 आणि हिंदू विवाह कायद्याच्या कलम 27 अंतर्गत महिलेला लग्नापूर्वी, लग्नात आणि लग्नानंतर भेटवस्तू म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीवर मीन्स दागिने आणि रोख रकमेसह तिचा वैयक्तिक आणि एकाधिकार आहे. तर हा होता महिलांच्या संपत्तीवर किती अधिकार आहे त्याबद्दल माहिती. तसेच आपण पाहिलं आधी की लग्नानंतरही मुलींना प्रॉपर्टीवर हक्क असतो का याबद्दल माहिती. थँक्यू.